नमस्कार. आपण एक खेड्यावरला व्हिडिओ पाहूया. सुरगाणा तालुक्यातील सोलर संबंधित जो सोलर पंप 2020 बसवलेला होता आणि 2022ला बंद पडला. बंद पडल्याच्या नंतर मला एक व्हिडिओ यूट्यूबवरती सापडल्याच्या नंतर मी तो व्हिडिओ पूर्णपणे पाहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर मला त्यातून एक नंबर मिळाला. नंबर मिळाल्याच्या नंतर मी त्या नंबरवरती कॉल केला. कॉल केल्यानंतर मला त्या भावानं बराचसा असा प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद म्हणजे एखाद्या कोणत्याही माणसाने दिला नसता, कारण मी बरेचसे यांना फोन केले तर कोणी मला प्रतिउत्तर पण केलं नाही. आणि आपण याची माहिती जाणून घेऊया. तो माणूस कुठला आणि कसा आहे हेही मी बघितलं नाही. तर आपण सोलर बंद असल्यामुळं बराच परेशान होतो मी. आणि काय करावं, कोणाकडे सुधरवायचा प्रश्न पडला. नंतर मला व्हिडिओ भेटल्यानंतर तो नंबरवर फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझा कंट्रोलर बिघडेल आहे, तुझ्या कंट्रोलमध्ये जाळ झालेला आहे. मग मी त्यांना विचारलं की मला कंट्रोलर कसं मिळेल, कसं काय. तर त्यांनी मला असं सांगितलं की तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तो मला सेंड करा. व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी जॉईंट करेल होता अगोदरच. ते जॉईंट करून त्यांनी बरेचसे व्हिडिओ मला पाठवले होते. त्यानंतर मी पण त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड हा जॉईंट केला, त्यांना पाठवला, सेंड केला. आणि ज्यांना पाठवला त्यांनी मला एक कंट्रोलर पाठवला. कंट्रोलर पाठवल्याच्या नंतर त्यांनी मला 1-2 फोन केले. फोन केल्यावर माझ्यापर्यंत येईपर्यंत त्यांचे फोन चालूच राहिले. तर ते फोन मी जोपर्यंत माझ्या हातात कंट्रोलर आलं नाही तोपर्यंत मी त्यांना सांगत राहिलो का माझ्यापर्यंत नाही आले. तसे 7-8 दिवस गेले निघून. नंतर हा तो कंट्रोलर आहे, आता सध्या चालू आहे. आणि जो कंट्रोलर त्यांनी पाठवला तो माझ्याकडून सेटिंग पण करून घेतली आणि फिटिंग पण करून घेतली. आणि त्यांनी जी चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली ती मी आभारी आहे त्यांचा. ज्या व्यक्तीकडे माहिती असते तो माणूस जास्त सांगत नसतोय, पण यांनी मला बरंच काही सांगितलं आणि करून पण घेतलं. तर त्यांचा यूट्यूब चॅनल आहे तो पंजाबी डेअरीमॅन सोलर असा त्यांचा तो यूट्यूब चॅनल आहे.
आणि त्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नक्की भेट द्या. कदाचित तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर आपण पाहूया थोडीशी त्या कंट्रोलरची कितीपर्यंत पळतोय कितीपर्यंत नाही ते आपण बघू शकतो. यात दिसतो का नाही दिसत मला समजत नाही, परंतु आता सध्या तर चांगल्या पद्धतीने चालू आहे. सकाळी 9 वाजता चालू करतोय आणि संध्याकाळी सूर्योदय होतो तोपर्यंत चालू राहतोय. तरी तो चालतोय, त्याची काही अडचण नाही आणि खूप असं ऊन पण नाही आहे. आपल्याला पाण्याचा प्रेशर दिसलच.